व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. माय सेल्फ धनंजय जोशी and I'm a professor of physics from NIT Warangal. And आज आपण बघणार आहोत की MST-CET 2020 या परीक्षेसाठी मागच्या सगळ्या वर्षांचा अभ्यास करून टेक्निकल अनालिसिस करून मी अशा प्रकारचे एक्सपेक्टेड हायली एक्सपेक्टेड एमसीक्यूज प्रत्येक चॅप्टर मधून कशा प्रकारचे एमसीक्यूज विचारण्यात येतील यासाठी आपल्यासाठी 5 मॉक टेस्ट घेऊन आलो आहे. तर बघूयात की कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारण्यात येतील या येणाऱ्या 5 मॉक टेस्ट मध्ये. जे प्रश्न असतील तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की या मॉक टेस्टला जर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे जर सॉल्व्ह केलं, प्रत्येक चॅप्टरची तयारी यामध्ये होईल आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुमचं MST-CET 2020 चा स्कोअर तुम्ही वाढवू शकता. तर चला तर मग माझ्यासोबत तयार आहात या जर्नीमध्ये? ओके, लेट्स हिअर वी गो. तर हा आहे पहिला प्रश्न. या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय द रेडियस ऑफ द ब्लेड ऑफ ए फॅन इज 0.3 मीटर. इट इज मेकिंग 1200 revolutions per minute. The acceleration of a particle at the tip of the blade is. तुम्हाला acceleration विचारलंय. याचा अर्थ सरळ सरळ झाला की हे R आहे, हे काय आहे, रिव्होल्यूशन पर मिनिट. रिव्होल्यूशन पर मिनिट लक्षात घ्या. रिव्होल्यूशन पर मिनिट हे काय असतं? फ्रिक्वेन्सी असते, बरोबर. आणि पर मिनिट मध्ये दिलेली आहे. तर याला पर सेकंड करायचं असेल तर काय करायला लागेल? एका मिनिटामध्ये एवढे तर एका सेकंदामध्ये किती है ना, तर डिवाइड बाय 60 करायला लागेल. तर हे होईल 1200 डिवाइड बाय 60. तर हे RPS रिव्होल्यूशन्स पर मिनिट होईल. सो दिस बिकम्स 20 रिव्होल्यूशन्स पर सेकंड, करेक्ट. आणि आता याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्ट करणं खूप सोपं आहे. सो अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय असते? 2πn. आपल्याला शोधायचं काय? एक्सेलरेशन ऍट द टिप ऑफ द ब्लेड. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती असेल. काय असतो? आर ओमेगा स्क्वेअर. आर ओमेगा स्क्वेअर. तर आर दिलाय 0.3 आणि ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे या पूर्ण गोष्टीचा स्क्वेअर 2πn स्क्वेअर. तर हे होईल 0.3 into 4π square n square. This will be 0.3 into 4 पाय स्क्वेअर ला अप्रॉक्सिमेटली 10 घ्यायचं, अप्रॉक्सिमेटली आन्सर येतं. आणि n काय आला होता आपला? 20. येस ऑर नो? तर 20 चा स्क्वेअर किती होईल? 400. याचा एक शून्य याला देऊन टाका. हा झाला 3. हा 12. 12 4 जा 4800, राईट. आणि 4800 तर आपण पाई स्क्वेअरला थोडं जास्त घेतलं होतं, त्यामुळे आन्सर यापेक्षा कमी असणार, विच इज 4733 ऑप्शन डी. समजतंय हे सगळ्यांना? अशा प्रकारे आर ओमेगा स्क्वेअरच्या मदतीनं आपण एक्सेलरेशन शोधलं. हे कोणतं एक्सेलरेशन आहे? येस, सेंट्रीपिटल एक्सेलरेशन, राईट. दिस इज सेंट्रीपिटल एक्सेलरेशन. पुढे जाऊयात. समजतंय हे सगळ्यांना? हा कुठला क्वेश्चन आहे? सर्क्युलर मोशन, करेक्ट. सर्क्युलर मोशन. बेटा MST-CET मध्ये 12वीचे 20 चॅप्टर्स आहेत, तुम्हाला माहिती आहे. किती चॅप्टर्स आहेत? 20 चॅप्टर्स आहेत. आणि या पूर्ण 20 चॅप्टर व्यतिरिक्त प्लस 11 चा पण सिलेबस आहे, राईट. 11 चे पण बरेच चॅप्टर्स आहेत, जसं युनिट डायमेन्शन, वेक्टर्स, फोर्स, राईट. त्यानंतर फ्रिक्शन इन सॉलिड्स अँड लिक्विड्स, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, रे ऑप्टिक्स, राईट. आणि हे 6 झाले. आणि त्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट्स आणि मॅग्नेटिझम, असे 8 चॅप्टर्स 11 चे आहेत. तर या सगळ्यांची तयारी खूप जोमाने करायची आहे. आणि CET ची लेवल थोडीशी हाय झालेली आहे, यांनी सगळ्यांनी लक्षात घ्या ही गोष्ट, ठीक आहे. आणि आपल्याला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर आपला हा जो इंटरफेस आहे, हा CET च्या फायनल एक्झाम मध्ये जसा इंटरफेस दिसतो, जसं इथे बघाल तुम्ही, इथे लेफ्ट साइडला बघा, हे इनकरेक्ट, करेक्ट, मार्क, अनअटेम्प्टेड, पार्शियली करेक्ट. आणि इथे
हे सगळे क्वेश्चन दिलेले असतात. हे बघा इथे सेक्शन 1 है ना, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2. तर जिथे पाहिजे तिथे तुम्ही जाऊ शकता. तर मी असा इंटरफेस तुमच्यासाठी बनवला आहे. यावर जर तुम्ही ऑनलाईन टेस्ट दिली तर फायनल टेस्ट देण्याचा जो एक एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला इथून समजेल. ठीक आहे, तर पुढे जाऊयात. लेट अस गो टू द नेक्स्ट. हा पुढचा प्रश्न जो मी दाखवत आहे तुम्हाला, हा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम द सेम सर्क्युलर मोशन. The particle is moving on a circular path of radius r with a constant speed v. Find out its average acceleration during completion of 3/4 revolution. आता लक्ष द्या, आपल्याला म्हटलंय की एक सर्कल दिलाय. ठीक आहे, असा सर्कल आहे आणि पार्टिकल या सर्कल वर जेव्हा मूव्ह करत आहे तर याची रेडियस आपल्याला दिली आहे. ती रेडियस किती दिली आहे? r. तर सपोज याची रेडियस आहे r विथ अ कॉन्स्टंट स्पीड v. म्हणजे ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन झाली, UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, कारण कॉन्स्टंट स्पीड v म्हटलंय. तुम्हाला विचारलंय फाइंड द एव्हरेज ऍक्सेलरेशन. एव्हरेज ऍक्सेलरेशन शोधायचंय तुम्हाला, एव्हरेज शोधायचं आहे ड्युरिंग कम्प्लिशन ऑफ 3/4 रिव्होल्यूशन. 3/4 रिव्होल्यूशन म्हणजे काय? 3/4 म्हणजे समजा पार्टिकल इथून सुरुवात झाली याची, तर यावेळी जेव्हा सुरुवात झाली, इथून सुरुवात झाला असं समजूया, तर इथे असताना इकडे याची वेलॉसिटी होती, याला म्हणूया v1. आता 3/4 रिव्होल्यूशन म्हणजे किती? म्हणजे जवळपास 75% कंप्लीट केली याने, तर इथे आला आता, है ना. तर आता इथे याची वेलॉसिटी आहे सपोज v2. तर आपण ऍव्हरेज ऍक्सेलरेशनला कसं लिहितो? ऍव्हरेज ऍक्सेलरेशन इज चेंज इन वेलॉसिटी. तर वेलॉसिटी कितीने बदलली? v2 मायनस v1 ने, डिवाइड बाय किती टाइम लागला, तर तो टाइम. करेक्ट, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम, हे याचं सूत्र असतं. बरोबर, समजलंय हे सगळ्यांना? तर आता v2 मायनस v1 हे वेक्टर सबट्रॅक्शन आहे, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. वेक्टर्स खूप महत्वाचे असतात फिजिक्स मध्ये, सगळ्यात महत्वाचं असतं वेक्टर्स. तर चेंज इन वेलॉसिटी v2 मायनस v1 अपॉन t. आता हे v2 मायनस v1 कसं शोधायचं? तर मी इथे लिहितो. तर v2 मायनस v1 याचं मॅग्निट्यूड घ्यायला लागेल आपल्याला, है ना. तर याला शोधण्यासाठी वेक्टर मध्ये फॉर्म्युला आहे v2 स्क्वेअर प्लस v1 स्क्वेअर मायनस 2v1 v2 cos थिटा. तर या v1 ला जर उचलून मी इथे ठेवलं तर v1 v2 एक दुसऱ्यांना कसे होतील? परपेंडिक्युलर होतील, राईट. हे बघा, हा v1 वर चालला आणि v2 इकडे आहे, हा v2 आणि हा v1, दोघांमध्ये अँगल किती? 90 डिग्री. बरोबर. तर मी जर ठेवलं तर अंडर रूट ऑफ, दोघांचंही मॅग्निट्यूड सेमच आहे कारण स्पीड v ही कॉन्स्टंट आहे, तर मॅग्निट्यूड सेम आहे, v स्क्वेअर प्लस v स्क्वेअर मायनस 2v स्क्वेअर cos 90. cos 90 किती असतं बेटा? 0. आणि त्यामुळे cos 90 हा पूर्ण टर्म 0 झाला. हा v स्क्वेअर प्लस v स्क्वेअर किती होईल? 2v स्क्वेअर, विच इज इक्वल्स टू अंडर रूट 2v. हे काय झालं? v2 मायनस v1 अंडर रूट 2v झालं. पण आपल्याला काय शोधायचं आहे? ऍक्सेलरेशन. तर मग याला बाजूला घेऊयात, इथे लिहितो मी. तर ऍक्सेलरेशन आपलं काय होईल? ऍक्सेलरेशन होईल रूट 2v डिवाइड बाय t. आता टाइम कसा शोधणार? तर 3/4 रिव्होल्यूशन साठी किती वेळ लागेल? बरोबर. तर तो वेळ शोधण्यासाठी टाइम काय असतो? टाइम असतो डिस्टन्स अपॉन स्पीड. तर 3/4 रिव्होल्यूशन मध्ये मी म्हणेन की याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? 3/4 ऑफ सर्कम्फरन्स 2πr. सर्कम्फरन्सच्या 3/4 आहे अपॉन v. तर हा 2 ने हा 2 झाला, हा 3πr/2v होईल, 3πr/2v. आणि याला जर पुटअप केलं इथे 3πr/2v, हा v वर चालल्या जाईल आणि 2 पण वर चालल्या जाईल, 2√2v स्क्वेअर डिवाइड बाय 3πr. समजते का? करेक्ट. तर दिलेल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे हे? असं ऑप्शन बघा कुठे आहे, तर हे ऑप्शन 4th आहे. याला खाली घेऊया. ठीक आहे, याला जर मी खाली घेतलं तर तुम्हाला दिसेल, हे बघा 2√2v स्क्वेअर बाय 3πr. तर हे याचा आन्सर आहे. हे समजलंय सगळ्यांना? इज इट क्लिअर? समजतंय? तर अशा प्रकारे हे प्रश्न येतील
सर्क्युलर मोशन मधून. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. तर बेटा MST CET साठी अशा मॉक टेस्ट जितक्या जास्त तुम्ही सॉल्व्ह कराल, तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, तुम्हाला परत कुठलंही काही सॉल्व्ह करायची गरज नाही. इथून तुमचं परफेक्ट रिव्हिजन होईल आणि हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. ह्या 5 मॉक टेस्ट द्या. तर कुठून द्यायच्या या मॉक टेस्ट? तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची लिंक मी उपलब्ध करून दिलेली आहे. तर तिथून ते ऍप डाउनलोड तुम्ही करू शकता आणि इथून हा कोर्स तुम्ही घेऊ शकता. खूप जबरदस्त या 5 मॉक टेस्ट आहेत जिथून तुम्हाला याची तयारी भक्कम होईल आणि तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली वाढेल. चला पुढे जाऊयात. ठीक आहे. नेक्स्ट. आता पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय आपल्याला? क्वेश्चन नंबर 3 दिलाय, इफ द एस्केप वेलोसिटी ऑफ द बॉडी ऑफ मास 2 kg फॉर द प्लॅनेट इज 9 किलोमीटर पर सेकंड, ही एस्केप वेलोसिटी दिली आहे. ठीक आहे. then the potential energy of the body on the planet's surface will be, हे बघा escape velocity VE. ठीक आहे. escape velocity तुम्हाला आठवलं, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधून हा क्वेश्चन आहे. मास दिलाय 2 kg, escape velocity दिली आहे 9 किलोमीटर पर सेकंड. विचारलं की then potential energy of the body on the planet's surface will be. पहिले तर escape velocity चा फॉर्म्युला काय असतो? escape velocity चा फॉर्म्युला असतो अंडर रूट 2gm/r. आठवलं का? करेक्ट. escape velocity चा फॉर्म्युला असतो अंडर रूट 2gm/r, है ना? आता आठवा की पोटेन्शियल एनर्जी चा फॉर्म्युला काय आहे? तर पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला असतो तो असतो -gmm/r. राईट. तर आता एस्केप वेलोसिटी आपल्याला दिली आहे 9 किलोमीटर पर सेकंड. बरोबर. आणि आपल्याला किलोमीटरला याला कन्वर्ट जर करायचं असेल तर हे होईल 10⁻³ मीटर पर सेकंड. म्हणजे हा SI युनिट मध्ये आला आता. बरोबर. इक्वल्स टू अंडर रूट 2gm/r. आपल्याला पोटेन्शियल एनर्जी शोधायची आहे, तर दोन्ही साईडला आपण स्क्वेअर करूया. दोन्ही साईडला जर स्क्वेअर केलं तर हा 81 × 10⁻6 इज इक्वल्स टू 2gm/r होईल. तर इथून तुम्हाला gm/r शोधायला भेटेल. 81/2 × 10⁻6 इक्वल्स टू gm/r. आणि आता पोटेन्शियल एनर्जी काय होईल? व्हेरी सिंपल. तर पोटेन्शियल एनर्जी -gmm/r. तर यातला gm/r तर तुम्ही शोधला, तर हा झाला -81/2 × 10⁻6 इंटू याचं मास दिलंय किती आहे? 2 kg. हा 2 आणि हा 2 कॅन्सल. आन्सर आलं -81 × 10⁻6. 10⁻6 म्हणजे किती? मेगा. राईट. सो -81 मेगा जूल. राईट. तर -81 मेगा जूल विच इज ऑप्शन नंबर ए. क्लिअर? समजतंय हे सगळ्यांना? राईट. तर अशा प्रकारे तुम्ही खूप इझिली पोटेन्शियल एनर्जी शोधली. हा प्रश्न कुठून होता? हा प्रश्न होता ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मधून. ठीक आहे. हा प्रश्न ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मधला होता. समजलं हे सगळ्यांना? पुढे जाऊयात. क्लिअर? व्हेरी नाईस. लेट्स गो अहेड. तर नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. व्हॉट इज द रेशो बिटवीन द हाईट h of a mountain and the depth h of a mine if the pendulum swings with the same period at the top of the mountain and at the bottom of the mine? खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. विचारले की जमिनीपासून तुम्ही जर हाईट h वर पोहोचलात, है ना? जर समजा हे अर्थ असेल, ठीक आहे, तर अर्थ पासून वर तुम्ही हाईट h ला गेलात आणि खाली डेप्थ d ला गेलात, माइन मध्ये, खाणीमध्ये. करेक्ट. तर इफ द पेंडुलम स्विंग्स विथ द सेम पिरियड, जो सिंपल पेंडुलम असतो तर याचा पिरियड सेम आहे, तर त्याचा जो पिरियड असतो, टाइम पिरियड, तो कशावर डिपेंड करतो? आठवतंय तुम्हाला? येस. टाइम पिरियड ऑफ ए सिंपल पेंडुलम
2 पाय अंडर रूट एल बाय जी. तर टाइम पिरियड सेम असण्यासाठी जी ची व्हॅल्यू सेम पाहिजे ना. म्हणजे इनडायरेक्टली सांगतायत की हाईट एच वर जे काही एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे तीच एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डेप्थ डी ला आहे. करेक्ट. तर यासाठी किती तुम्हाला यांचा रेशो असला पाहिजे, एच बाय डी चा रेशो किती असला पाहिजे असं विचारलंय. आता एच शोधण्यासाठी जी चा तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल. काय फॉर्म्युला आहे? सो जी एच इज इक्वल्स टू सांगा, जी इंटू 1 मायनस 2h बाय आर फॉर स्मॉल हाईट. आणि ऍट डेप्थ डी साठीचा फॉर्म्युला जीचा काय आहे? जी इंटू 1 मायनस डी बाय आर. या दोघांना इक्वेट करूया. राईट. तर इक्वेट जर केलं तर हे जी जी कॅन्सल होईल. 1 मायनस 2h बाय आर कशाच्या बरोबर राहील? 1 मायनस डी बाय आर च्या बरोबर. तर हे 1 1 कॅन्सल होईल. तर 2h बाय आर इक्वल्स टू डी बाय आर. आर आर कॅन्सल होईल. याचा अर्थ 2h इज इक्वल्स टू डी. याचा अर्थ h बाय डी इज इक्वल्स टू 1 बाय 2. हाच तर रेशो आपल्याला पाहिजे होता. ऑप्शन ए. समजतंय सगळ्यांना? कुठला क्वेश्चन होता हा? ग्रॅव्हिटेशनचा क्वेश्चन होता. तो थोडासा फिरवून विचारला तुम्हाला बघा, है ना. तर सीईटी मध्ये आता आजकाल असं इनोव्हेशन सुरू आहे की जे स्टडी केलं मी की थोडेसे लिंक्ड क्वेश्चन, जसे जेई मध्ये लिंक्ड क्वेश्चन येतात कधी कधी, तर तशा क्वेश्चनला यामध्ये टाकू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतील. चला पुढे जाऊया. तर हा पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5. From the circular disk of a radius r and mass m, the concentric circular disk of small radius r is cut and removed. The mass of the disk is m. Then the moment of inertia of the angular disk remaining about its axis perpendicular to the plane and passing through the center of the mass will be. आता लक्ष द्या, हा प्रश्न बोर्डाच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचा प्रश्न नाही आहे. ठीक आहे. तर त्यामुळे असा प्रश्न एक्सपेक्टेड नसतो, पण तरीही मागच्या वर्षीचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड लक्षात घेता असा प्रश्न मुद्दाम मी इथे पुटअप केलेला आहे. ठीक आहे. काय प्रश्न आहे हा लक्षात देऊया. सर्क्युलर डिस्क दिलेली आहे. तर ही अशी सर्क्युलर डिस्क आहे. ओके. आणि या सर्क्युलर डिस्कची रेडियस आर आहे, याचा मास एम दिलेला आहे. तर यामधून एक कॉन्सेंट्रिक सर्क्युलर डिस्क ऑफ स्मॉल रेडियस आर कट आणि रिमूव्ह केली आपण. तर एक कॉन्सेंट्रिक दुसरी डिस्क घेतली. ठीक आहे. ज्याची रेडियस आर आहे. तर तुम्हाला विचारलं की मास ऑफ द डिस्क इज एम. या छोट्या डिस्कचं मास आहे एम. देन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अँग्युलर डिस्क. आता ही जी काही डिस्क उरली, हा मधला पोर्शन तुम्ही कट करून टाकला, बरोबर. तर रिमेनिंग अबाउट अन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू प्लेन, याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आणि पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. तर इथे याचा काय असेल? मोमेंट ऑफ इनर्शिया विचारले. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? तर रोटेशनल मोशन या चॅप्टर मधून मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. चला, आता हा मधला पोर्शन स्मॉल आर चा, बाहेरचा पोर्शन कॅपिटल आर चा, बरोबर. तर जितका मोमेंट ऑफ इनर्शिया याचा रिमूव्ह करायचा आहे, बस तोच तर आपल्याला शोधायचा आहे. याचं टोटल मास किती होतं? एम. या मधल्या डिस्कचं मास किती होतं? स्मॉल एम. टोटल ही जर डिस्क असेल तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया, तर मी असं लिहू शकतो की आय रिमेनिंग will be equals to mr square by 2. हा फॉर्म्युला कोणाचा आहे? टोटल डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस या मधल्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल? स्मॉल mr स्क्वेअर बाय 2. समजतंय हे सगळ्यांना? सिंपल. तर जितका रिमूव्ह केला पोर्शन तितक्याच सरळ सरळ तुम्ही त्यातून मायनस करू शकता. आणि त्यामुळे हे 2 दोघांमध्ये कॉमन. तर हा होईल एम आर स्क्वेअर मायनस स्मॉल एम आर स्क्वेअर बाय 2. ठीक आहे. तर एम आर स्क्वेअर आणि मायनस एम आर स्क्वेअर बाय 2. तर आता ऑप्शन जर तुम्ही बघितले
तर ऑप्शन्स मध्ये तुम्हाला हा कुठं दिसतोय mr स्क्वेअर मायनस mr स्क्वेअर बाय 2. दिस इज ऑप्शन नंबर 4. क्लिअर? सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर, दॅट इज डी. समजतंय? क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम आहे? ठीक आहे. तर यामध्ये ट्रिक काय लक्षात ठेवायची आपल्याला, की जितका पोर्शन तुम्ही कट केला सरळ सरळ तितक्या पोर्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया ओरिजिनल मधून मायनस करून टाका, तर तुम्हाला आन्सर लगेच मिळून जाईल. समजलं? हे क्लिअर आहे? काही डाऊट असेल यामध्ये तर विचारा. ठीक आहे, पुढे जाऊयात. ओके, लेट्स गो अहेड. The four-wheel truck with a mass of 10,000 kg is moving with a velocity of 6.6 meter per second. एक ट्रक दिलाय आणि 4 wheels दिलेत. ठीक आहे. Radius of each wheel is 0.45 meter. Its mass is 100 kg and radius of gyration is 30 centimeter. विचारलंय, then the total kinetic energy of the truck is approximately. Oh my god. आता बघा हा क्वेश्चन कसा आहे. तर खूप छान प्रश्न आहे हा. या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलाय एक ट्रक आहे. ठीक आहे, आणि याला किती पाया आहेत, तर याला 4 चाकं आहेत, 4 व्हील्स, आणि हा समोर जातोय. याची तुम्हाला वेलॉसिटी दिली आहे 6.6 मीटर पर सेकंड. इतक्या वेलॉसिटीने हा समोर जातोय ट्रक. याचं मास दिलंय 10,000 kg. ठीक आहे. सो 4 व्हील ट्रक with a mass of 10,000 kg is moving. तर याचं मास 10,000 kg. ओके. आता विचारलंय द रेडियस ऑफ इच व्हील दिली आहे. तर याची रेडियस r ही दिली 0.45 मीटर आणि त्याचं मास दिलंय, इट्स मास म्हणजे प्रत्येक व्हीलचं, इच व्हीलचं मास दिलंय, स्मॉल m म्हणूया त्याला, ते दिलंय 100 kg. ठीक आहे. आणि त्यांची रेडियस ऑफ गायरेशन इज 30 सेंटीमीटर. रेडियस ऑफ गायरेशन सगळ्यांना माहिती आहे का? रेडियस ऑफ गायरेशन k इज इक्वल्स टू 30 सेंटीमीटर. ठीक आहे, कोई बात नाही. आता पुढे म्हटलंय की व्हेन द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द ट्रक इज. ओ माय गॉड. आता टोटल कायनेटिक एनर्जी, आता याची जर टोटल कायनेटिक एनर्जी शोधायची असेल, कायनेटिक एनर्जी टोटल इज इक्वल्स टू, दोन कायनेटिक एनर्जी असू शकतील याला. एक तर लिनियर म्हणजे ट्रान्सलेटरी कायनेटिक एनर्जी प्लस रोटेटरी कायनेटिक एनर्जी. येस ऑर नो? राईट. ट्रान्सलेटरी कायनेटिक एनर्जी जर म्हटलं तर हाफ टोटल त्याचं मास, त्याची वेलॉसिटीचा स्क्वेअर प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी शोधण्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज करू आपण? तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी शोधण्यासाठी फॉर्म्युला असतो हाफ I ओमेगा स्क्वेअर. लक्षात घ्या, हाफ I ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. तर हाफ I ओमेगा स्क्वेअर या फॉर्म्युल्याने आपण याला शोधू शकतो. आता हाफ mv स्क्वेअर शोधायला खूप सोपं आहे, कारण मास दिले, वेलॉसिटी दिली आहे, तर हाफ mv स्क्वेअर आरामात तुम्हाला मिळून जाईल. पण हाफ I ओमेगा स्क्वेअरला कसं शोधणार? तर या हाफ I ओमेगा स्क्वेअरला शोधण्यासाठी पहिले आपण लिहूया I जो असतो मोमेंट ऑफ इनर्शिया. तर या मोमेंट ऑफ इनर्शियाला लिहितो मी mk स्क्वेअर एका व्हील साठी. तर मोमेंट ऑफ इनर्शियाला mk स्क्वेअर लिहिणं तुम्हाला माहितीच आहे. mk स्क्वेअरनी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया दाखवू शकतो जर रेडियस ऑफ गायरेशन माहिती असेल तर. रेडियस ऑफ गायरेशन काय असते? k. तर mk स्क्वेअर. पण हे एकाचा झाला हे लक्षात ठेवा हा, इनटू ओमेगा. आता ओमेगा काय असेल बरं त्याचा? ओमेगा v इक्वल्स टू आर ओमेगा असतो, सगळ्यांना माहिती आहे. v इक्वल्स टू आर ओमेगा असतो. तर ओमेगा काय येईल? v बाय आर. इज इट क्लिअर? है ना? v बाय आर येईल. तर त्यामुळे याची अँग्युलर वेलॉसिटी v बाय आर नी आपण दर्शवू शकतो. तर ही होईल v बाय आर चा स्क्वेअर. करेक्ट. आणि त्यामुळे हे होईल हाफ m k स्क्वेअर v स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आणि बस
आता या सगळ्यांची व्हॅल्यू ही 4 नी मल्टिप्लाय करून इथे लिहूया, कारण प्रत्येक वेलचं एवढं दिलंय. ठीक आहे, तर 4 नी याला मल्टिप्लाय करायला लागेल आणि मग ते होईल 2. तर याची व्हॅल्यू इथं पुटअप करूया आपण, हाफ mv² प्लस हा 2 इकडे येईल आणि स्मॉल m k² v² बाय r². मास माहिती आहे तुम्हाला, टोटल मास. इथे कुठलं मास ठेवायचं आहे, 10,000 kg. v म्हणजे वेलॉसिटी, ही वेलॉसिटी किती 6.6 दिलेली आहे. आणि हे स्मॉल m कोणता असेल, 100 kg असेल, लक्षात ठेवा. हा k म्हणजे कोणता, रेडियस ऑफ गायरेशन. v म्हणजे वेलॉसिटी दिलेली आहे आणि r म्हणजे रेडियस जी आहे 0.45. सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर आता कायनेटिक एनर्जी शोधू शकता का तुम्ही? चला शोधून दाखवा मला. ओके, फास्ट. तर मी वेळ वाचवण्यासाठी याचं कॅल्क्युलेशन स्किप करतो. ठीक आहे, पण कॉन्सेप्ट समजलाय तुम्हाला? ओके, कशा प्रकारे आपण शोधलं. आता सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल आणि ते आन्सर असेल 222 किलो जूल. ठीक आहे, 222 किलो जूल. पुढे जाऊयात. येस, लेट्स गो अहेड. Next question, 3 waves of equal frequencies having amplitudes 110 mm, 4 mm, 107 mm arrive at a given point with successive phase difference of pi by 2. The amplitude of the resulting wave mm is given by. ठीक आहे, तर तुम्हाला मिलीमीटर मध्येच याचा आन्सर शोधायचा आहे. हा क्वेश्चन कुठला आहे ओळखू शकता, तर इक्वल फ्रिक्वेन्सीज, दोघांचा फ्रिक्वेन्सीज सेम आणि अँप्लिट्यूड्स दिले आहेत. ठीक आहे, तर याला म्हणूया A1, याला म्हणूया A2 आणि याला म्हणूया A3. अराइव्ह ॲट अ पॉइंट, इंटरफेरन्स. ठीक आहे, तर सुपरपोजिशन होत आहे इथे. सक्सेसिव्ह पाथ डिफरन्स पाय बाय 2. हे लक्षात घ्या, सक्सेसिव्ह पाथ डिफरन्स किती दिलाय, पाय बाय 2. तर विचारले की अँप्लिट्यूड ऑफ द रिझल्टिंग वेव्ह इन mm इज गिवन बाय. तर काय करणार, तर याला करण्यासाठी एक शॉर्टकट सांगतो. हा शॉर्टकट सगळ्यांनी लक्षात घ्या. जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न दिला असेल तर हे सगळे जे यांचे डिस्प्लेसमेंट असतात, यांची अँप्लिट्यूड जे असतात ते वेक्टर क्वांटिटीज आहेत. ते काय आहेत, वेक्टर क्वांटिटीज. तर यांना वेक्टर क्वांटिटी नुसार आपण ऍड करूया पाय बाय 2 ने. तर समजा फॉर एक्झाम्पल हा 110 mm जर इकडे घेतला तुम्ही, 110 mm, तर त्यापासून 90 डिग्रीवर असेल 4 mm. हा 4 mm, दोघांमध्ये अँगल पाय बाय 2. आणि 107 mm जो असेल तो इकडे असेल 107 mm, त्या दोघांमध्ये 90 डिग्री. तर आता काय करायचं, वेक्टर सारखं यांना ऍड करायचं सरळ सरळ. तर 110 मधून 107 गेले तर या साईडला किती उरतील, 110 मायनस 107 किती उरेल, 3 उरतील. बरोबर, तर यालाच मी खाली ड्रॉ करतो इकडे. तर एक वर राहील हा 4 mm वाला आणि 110 मधून 107 जर गेले तर किती राहील, हे 3 mm. आणि हे एकमेकांना परपेंडिक्युलर, तर हा 3, 4, 5 वाला तुमचा ट्रायंगल बनेल आणि त्यामुळे आन्सर इज 5 mm. समजलंय, आणि त्यामुळे 5 इज द आन्सर, फायनल आन्सर. कळतंय, हे समजतंय सगळ्यांना, क्लिअर, शाबाश, व्हेरी गुड बेटा. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट, the intensity ratio of the two waves is 1:36 and the frequencies are in the ratio 1:2 and traveling in the same medium. Their amplitudes are in the ratio. तर तुम्हाला विचारले की त्यांचे amplitudes काय रेशो मध्ये असतील. तर आता लक्ष द्या परत. आता इथे इंटेन्सिटी रेशो दिलाय, म्हणजे I1/I2 दिलाय तुम्हाला, लक्षात येते. तर मी इथे लिहूया I1/I2, हे दिले 1/36. आणि फ्रिक्वेन्सीजचा रेशो दिलाय 1:2. फ्रिक्वेन्सीज N1/N2 इज 1:2. ठीक आहे, ट्रॅव्हलिंग इन द सेम मीडियम. मीडियम तर सगळ्यांचा सेम आहे. तर आता विचारले की त्यांचे जे अँप्लिट्यूड्स आहेत ते कुठल्या रेशो मध्ये असतील. ठीक आहे, तर त्यांच्या अँप्लिट्यूड्सचा रेशो काय असेल हे आपल्याला विचारलंय.
आता बघा, जेव्हा आपल्याला अशा प्रकारे क्वेश्चन दिला असेल जिथे फ्रिक्वेन्सीज पण दिल्या आहेत आणि इंटेन्सिटी ही दिली आहे, तर आता याला कसं करणार? जनरली जेव्हा आपण करतो तर काय म्हणतो आपण? इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर. येस ऑर नो? असं आपण म्हणतो की नाही? पण आता इथे तुम्हाला आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर हे फ्रिक्वेन्सी सोबत जेव्हा वापरायचं असेल तर फ्रिक्वेन्सी सेम असताना हे वापरू शकतो, पण जर फ्रिक्वेन्सीज दिल्या असतील तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर बाय एन स्क्वेअर, फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर. ठीक आहे, तर चला तर मग आता करूया. आता एकदम सिंपल आहे, I1/I2 हा इंटेन्सिटीचा रेशो दिलाय, विच इज इक्वल्स टू A1 square by A2 square into N2/N1 square. ठीक आहे, तर आता आपल्याला अँप्लिट्यूडचा रेशो शोधायचा आहे, तर आपण याला स्वरूप देऊया. दिस इज 1/36 इक्वल्स टू A1/A2 होल स्क्वेअर इंटू हे होईल N2/N1 म्हणजे 2/1 होल स्क्वेअर. समजतंय हे? तर A1/A2 जर आपल्याला करायचं झालं तर मग A1/A2 हे होईल याचा स्क्वेअर इक्वल्स टू 1/36 इंटू 1/2 होल स्क्वेअर. ओके, हा एन स्क्वेअर ओके याच्या सोबत असतो हा. आय एम सॉरी, एक मिनिट, थोडं करेक्शन करूयात. यामध्ये ए बाय एन स्क्वेअर नसतं, इंटू एन स्क्वेअर असतं. आय एम सॉरी, जस्ट प्रिंटिंग मिस्टेक. एन स्क्वेअर, तर याला आता लिहूयात आपण की हे होईल N1 स्क्वेअर बाय N2 स्क्वेअर. ओके, आणि त्यामुळे 1/2 होल स्क्वेअर. ओके, आणि हा A1/A2 होल स्क्वेअर इक्वल्स 1/36 इंटू हा होईल 2 स्क्वेअर बाय 1 स्क्वेअर. ओके, आणि त्यामुळे आता आपण लिहूया की तुमचा A1/A2 जो होईल, दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्या, आणि दोन्ही साईडला जर स्क्वेअर रूट घेतलं तर 1/6 इंटू 2/1, तर हा झाला 1/3. तर अशा प्रकारे खूप इझिली तुम्ही यांच्या अँप्लिट्यूडला कम्पेअर करू शकता. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर एन स्क्वेअर 1:3, विच इज ऑप्शन सी. समजतंय सगळ्यांना? क्लिअर आहे? तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला नेक्स्ट कडे जाऊया. ओके, नेक्स्ट प्रश्न, the two waves having equation x1 equals to a sin omega t plus phi1 आणि x2 equals to a sin omega t plus phi2 हे दोन waves दिले आहेत. विचारले, if in the resultant wave the frequency and amplitude remains equal to amplitude of superimposing waves, then the phase difference between them is. आता वाटू शकतो की हा खूप अवघड प्रश्न आहे, पण अवघड नाही आहे ऍक्च्युअली. कसा बघा, रिझल्टंट वेव्ह या दोघांची जी काही असेल तर त्यामध्ये फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड रिमेन्स इक्वल. आता या दोघांचा अँप्लिट्यूड किती आहे? A1 A2. तर आपण असं म्हणूया की रिझल्टंट अँप्लिट्यूड चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. रिझल्टंट अँप्लिट्यूड चा फॉर्म्युला असतो A इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1A2 कॉस फाय. हा जो कॉस फाय असतो हा फेज डिफरन्स असतो या दोघांमधला. तर तोच तर आपल्याला शोधायचा आहे. आपल्याला काय शोधायचं आहे? फेज डिफरन्स. तर चला, आता म्हटलंय की याचं रिझल्टंटचं जे अँप्लिट्यूड आहे ते सेमच आहे, म्हणजे एच आहे. तर इकडे पण ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस 2 ए इंटू ए म्हणजे ए स्क्वेअर कॉस फाय.
तर हे होईल दोन्ही साईडला स्क्वेअर करा, तर ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किती 2a² आणि हा 2a², तर हा 2a² कॉमन आला, ब्रॅकेट मध्ये 1 प्लस कॉस फाय. समजतंय का सगळ्यांना? क्लिअर? चला कॅल्क्युलेट करूया. हा होईल हाफ इक्वल्स टू 1 प्लस कॉस फाय, आणि त्यामुळे हा -1 होऊन तिकडे जाईल, तर कॉस फाय इक्वल्स टू हाफ -1 इज -हाफ. आणि फायच्या कुठला अँगलची व्हॅल्यू -हाफ असते हे आपल्याला माहिती पाहिजे. करेक्ट? तर ऑप्शन्स बघूयात. तर ऑप्शन्स मध्ये बघा, π/6. π/6 म्हणजे काय असतं रे? π/6 सगळ्यांना माहिती आहे, 30 डिग्री. -हाफ आहे का? नाही. नेक्स्ट आहे 2π/3. 2π/3 म्हणजे किती असतं? 120 डिग्री. कॉस 120 बरोबर आहे का? कॉस 120 -हाफ. कुणाला कदाचित माहिती नसावं तर मग बाकीचे ऑप्शन चेक करा. π/4 म्हणजे 45 डिग्री, π/3 म्हणजे 60 डिग्री. तर हे 3 तर नक्की नाही आहेत, म्हणजे हे असलं पाहिजे है ना. आणि हे शोधण्यासाठी एक शॉर्टकट देऊ का तुम्हाला? चला याचा पण एक शॉर्टकट देऊन टाकतो. कॉस 120 जर तुम्हाला शोधायचं असेल तर याला तुम्ही लिहू शकता कॉस ऑफ 90 + 30. ओके. आणि याचा क्वाड्रंट कुठला आहे? 120 म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो? निगेटिव्ह. आणि हा 90 सोबत आहे म्हणून हा होईल sin 30. करेक्ट? जे काही इथे अँगल आहे तो सरळ सरळ इकडे लिहून टाका. हा 90 सोबत आहे म्हणून हा cos 90 + θ इज sin θ. तर त्यामुळे हा होईल -sin θ -sin 30 इज हाफ, आन्सर आला हाफ. क्लिअर? समजतंय? याचा अर्थ हा अँगल किती असला पाहिजे? 2π/3 120 डिग्री. क्लिअर? ऑप्शन सेकंड. अशा प्रकारे आपण बघितलं की अशा प्रकारचे क्वेश्चन्स, खूप सारे क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकतात. तर आपण सगळ्यांनी जर अशा प्रकारचे क्वेश्चन्सची प्रॅक्टिस केली तर मी 5 दिवसांसाठी या 5 मॉक टेस्ट ठेवल्या आहेत. जर तुम्ही या 5 टेस्ट सॉल्व्ह केल्या तर तुमची जी प्रॅक्टिस होईल ती इतकी भक्कम होईल की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा सीईटीचा स्कोर खूप चांगला करू शकता आणि एक चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज तुम्ही निवडू शकता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आमचा उत्साह वाढवा. आमचा उत्साह तुम्ही जितका जास्त वाढवाल तर आम्हीही खूप उत्साही होऊन अजून तुम्हाला आमच्या बेस्ट देऊ शकू. तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुढे जाऊयात. लेट अस गो नेक्स्ट.